महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी 4 वाजल्यानंतर येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील। या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे। सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्याने सगळीकडे चर्चांना उधाण आलंय। याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल, कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत। त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो। कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार आणि कुठल्या गटाचे पात्र ठरणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे। आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय। तर आज येणाऱ्या निकालावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात ते काय म्हणाले आहेत। शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। शिरसाट साहेब, थेट प्रश्न आहे तुम्हाला, आज काय होईल? तुम्ही पात्र व्हाल की अपात्र व्हाल? आज काय होईल? आज निकाल आमच्या बाजूने लागणार आहे आणि आम्ही पात्रच आहोत, पात्रच राहणार आहोत। फक्त आता प्रश्न अपात्र जे होणार आहे त्यांचं काय होईल? जर तुम्ही पाहिले तर अनेक दिवसापासून त्यांच्या अंतर्गत असलेली खतखत ही उफाळून वर येणार आहे आणि काही आमदार आमच्याही संपर्कात आहेत, पण साहेब निकाल लागू द्या, साहेब निकाल लागू द्या म्हणून थांबलेले आहेत। कदाचित त्यांना पर्याय नाही। एक तर त्यांना म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आमदार अपात्र झाले का तुमच्या गटात सामील होतील? आमच्या तसे टचमध्ये आहेत ते, परंतु येतील ते। त्यांनी केलेली बोगसगिरी ही काही जास्त लपणार नाही। त्यांचं मत आहे की तुम्ही बोगसगिरी केली, तुम्ही व्हीप पाळला नाहीये, तुम्ही प्रतोतांचं म्हणणं ऐकलं नाहीये, तुम्ही पक्षप्रमुखांना सोडून गेलेला। तसं नाही। मुळामध्ये यांचं आर्ग्युमेंट जे आहे ना ते वेगळ्याच मुद्द्यावरचं भरकटलं गेलं। आमच्या कर्मचाऱ्यांनी तिकडं व्हीप पाठवला होता, आम्ही ईमेल केला होता, आम्ही व्हॉट्सअप केला होता आणि त्याचा एकही पुरावा त्यांनी नार्वेकर समोर सादरसुद्धा केलेलं नाही। त्याच्यावर सर्व खाडाखोड, त्याच्यातली तारीख बदलणे हे सगळं समोर आलेलं आहे। तुम्ही म्हणतायत तुम्ही पात्र होणार आणि ते अपात्र होणार, असं समजूया की उद्या तुम्हाला जर अपात्र केलं तर पुढची भूमिका काय? काही होऊ शकतं ना, निकाल तर तुमच्या हातात नाही आहे। नाही, भूमिका तर काय, एक लक्षात घ्या, आमच्या विरोधात लागो की त्यांच्या विरोधात लागो, नाही तुमच्या विरोधात लागलं तर त्याही विरोधात लागला तर तो ॲक्सेप्ट ना, ज्या निकाल दिला तो आम्हाला मान्य राहील आणि आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। माझा 100% कॉन्फिडन्स हाच आहे, आम्ही जिंकणार। संजय शिरसाट यांच्या मनात काय नेमकी धाकधूक आहे, काय वाटतंय अगदी थोडक्यात परत एकदा? पहिल्या दिवसापासून जी आमची भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्यामुळं आणि कागदपत्राची सर्व पूर्तता केल्यामुळं, कायदेशीर बाजू ज्याला म्हणतो आपण त्या परिपूर्ण केल्यामुळं निकाल हा आमच्या बाजूने लागेल। कॅमेरापासून रुपेश शेलार, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।